आजच्या मॅचचा खरा बाहुबली आणि केरळचा राजा संजू सॅमसन याच्या जिद्दीची चित्तथरारक कहाणी ऐकायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे संजूला सगळं सहज मिळालंय तर थांबा. हा प्रवास काट्याकुट्यांचा आणि संयमाचा आहे. संजूचा जन्म केरळचा असला तरी त्याचं बालपण दिल्लीत गेलं. त्याचे वडील पोलीस दलात होते. संजूला क्रिकेटची आवड होती, पण दिल्लीच्या संघात त्याला संधी मिळत नव्हती. अनेकदा त्याला डावललं गेलं, पण हरतील ते सॅमसन कसले. त्यांनी मुलाच्या स्वप्नासाठी आपली नोकरी सोडली आणि अख्खं कुटुंब केरळला शिफ्ट झालं. एका मुलाच्या बॅटीसाठी बापाने केलेला हा सर्वात मोठा सॅक्रिफाईस होता. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी राजस्थान रॉयल्स कडून खेळताना संजूने जगाला दाखवून दिलं की त्याच्या मनगटात किती ताकद आहे. त्याचे ते क्लासिक कव्हर्स ड्राईव्ह आणि आकाशाला गवसणी घालणारे षटकार बघून दिग्गजही थक्क झाले. पण टीम इंडियाचं दार त्याच्यासाठी उघडायला खूप वेळ लागला. कधी फॉर्म तर कधी नशिबाने त्याला साथ दिली नाही. संजूला संधी कधी मिळणार हा प्रश्न सोशल मीडियावर वर्षानुवर्ष ट्रेंड करत होता. कधी तो संघात असायचा पण प्लेइंग 11 मध्ये नाही, तर कधी एका मॅच मध्ये अपयशी ठरला की त्याला थेट बाहेर केलं जायचं. पण संजूने कधीच कोणावर टीका केली नाही. तो फक्त हसत राहिला आणि नेटमध्ये घाम गाळत राहिला. त्याने स्वतःला सांगितलं, वेळ माझी नाहीये पण बॅट तर माझीच आहे. आज जेव्हा संजू मैदानात उतरला तेव्हा त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. पहिल्या 10 ओव्हरमध्ये संजूने शांतपणे चेंडूची लांबी पारखली आणि मग सुरू झाला सॅमसन शो. समोर गोलंदाज कोणीही असो, संजूने त्याला सीमारेषेच्या बाहेरच धाडलं. त्याचे ते नजाकत भरे शॉट्स बघताना असं वाटत होतं की जणू एखादा कलाकार कॅनव्हासवर चित्र रंगवतोय. आजच्या सेंचुरीने इनिंगने त्याने टीकाकारांची तोंड कायमची बंद केली आहेत. हे फक्त रन्स नव्हते, तर त्या प्रत्येक धावेमागे 10 वर्षांचा अपमान आणि संघर्ष होता. संजूने दाखवून दिलं की जर तुमच्याकडे टॅलेंट आणि जिद्द असेल तर नशीबही एक दिवस तुमच्यासमोर गुडघे टेकते. आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात संजूने केवळ नाबाद 97 धावांची खेळी केली नाहीये, तर एक मोठा इतिहास रचलाय. T20 वर्ल्ड कप मध्ये चेस करताना सर्वोच्च धावसंख्या उभारणारा तो आता भारताचा नंबर 1 फलंदाज बनला आहे. त्याने विराट कोहलीचा जुना रेकॉर्ड मोडीत काढला असून भारताला सेमीफायनल मध्ये नेणारा तो आजचा सर्वात मोठा नायक ठरला आहे. जेव्हा गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनले आणि सूर्या कर्णधार झाला तेव्हा त्यांनी संजूला शब्द दिला होता की तू कितीही वेळा शून्यावर बाद झालास तरी आम्ही तुला साथ देऊ. गंभीरने एकदा गमतीत म्हटलं होतं, जर तू 21 वेळा शून्यावर बाद झालास तरच मी तुला टीम मधून काढीन. या विश्वासामुळेच आजचा निडर संजू आपल्याला पाहायला मिळतोय. संजूच्या टॅलेंटला सर्वात आधी ओळखलं ते राहुल द्रविड यांनी. 2013 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या ट्रायलमध्ये द्रविड यांनी संजूला खेळताना पाहिलं आणि विचारलं, तू माझ्या टीमसाठी खेळशील का? तो क्षण संजूच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. आजही संजू राजस्थान रॉयल्सची कॅप्टन्सी